ह्या ट्यूबचा वापर होईल जाळे टाकण्यासाठी आणि मासे काढण्यासाठी. चावला जा मच्छीने भरलेला पण चावला. एवढं मोठी साईज आहे मित्रांनो या माशाची. खूप मोठा मासा आहे हा. माझ्या हातात खौल मासा आहे. साईज बघा मित्रांनो, माझ्या हाता एवढी साईज आहे, मोठी आहे हातापेक्षा. मित्रांनो मी गणेश तुमचं सर्वांचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो. तर मित्रांनो आज आपण तलावाला जातो आहे आणि तलावाला आपण जाऊन आज मासे पकडणार आहोत. आपल्यासोबत मनीष आहे आणि आपले भाऊजी पण आहेत. आज त्यांच्यासोबत आपण चाललो आहे. बघू शकता भाऊजी आणि पुढे आहेत आणि मनीष चाललं आहे पुढे. तर त्यांच्यासोबत आपण चाललो आहे. आज आपण तलावाला जाऊन मासे पकडणार आहोत. ते तुम्हाला दाखवतो मी कशाप्रकारे आपण मासे पकडणार आहोत आज. तेव्हा मित्रांनो हा सगळ्यात मोठा पाईप जो आहे, जो पूर्ण मुंबईला पाणी सप्लाय, पिण्याचं पाणी सप्लाय इथनं होतं मित्रांनो. आज आपण इथे आलेलो आहोत. हे बघू शकता इथनं गेलेलं पाणी. भाऊजी आपले पाणी भरतात तिथे बॉटलमध्ये. जे बघू शकता तुम्ही वरती एक छोटी बॉटल लावली, त्याच्यातून ते पाणी खाली येते. एकदम फ्रेश वॉटर आहे मित्रांनो. तुम्ही डायरेक्टली हे पाणी पिऊ शकता. पाणी आहे, बॉटल भरली आम्ही. आता ही तलावाला आम्ही घेऊन जाणार. मी तलावाला घेऊन जाणार होती बॉटल पाण्यासाठी. ती बघू शकता खूप मोठा पाईप आहे हा. एवढा मोठा पाईप आहे मित्रांनो. आपण सगळ्या मुंबईला पाणी ह्याच पाईपाने पुरवला जातो मित्रांनो. जाऊया आपण पुढे. या आपल्याला पाईपाच्या खालून जायचं आहे. खालून असं दिसतो पाईप मित्रांनो. तिथे थोडं स्क्रू वगैरे लूज आहेत म्हणून पाणी बाहेर येते त्या पाईपातून. आपण खाली जातो. मित्रांनो दोन पाईप आहेत. एक अजूनही किती हा पाईप आहे आणि हा एक पाईप आहे. दोन पाईपलाईन आहे, मोठी पाईपलाईन. आपण टोटल 3 पाईपलाईन क्रॉस केली मित्रांनो. 3 पाईपलाईन क्रॉस केल्यानंतर आपण इथे आलेलो आहोत. आपण एक खतरनाक लोकेशनवर आलेलो आहोत. बघू शकतो. आपले भाऊजी चालले तर झाला काय झाला नाही झाले. भाऊजी गेलेत तिथे, त्यांनी जाळ ठेवले ते जाळ घेण्यासाठी. आणि बघू शकता तुम्ही मित्रांनो इथं आपल्याला समोर पूर्ण तलाव दिसतोय. थोड्याच वेळ आपण तिथे जाऊ. तलावाला आलेलो आहोत आणि तुम्ही बघू शकता थोडं फॉरेस्ट एरिया आहे. मग दाखवतो मी इकडचं दृश्य बघून मी पागल झालं. तर व्ह्यू आहे, मस्त असं तलाव आहे. मग दाखवतो. हे बघा ना स्टार्ट होतोय. पूर्ण तुम्ही बघू शकता खतरनाक व्ह्यू आहे. पूर्ण मोठा तलाव आहे मित्रांनो. तर आज इथे आपण जाळे टाकणार आहोत. आपले भाऊजी पाण्यात जाणार आहेत, त्यांनी जाळे टाकणार आहेत. तर बघू आपण पूर्ण रात्रभर इथे मासे पकडणार आहोत. किती मासे आपल्याला भेटतात ते आपण बघूया. तुम्ही बघू शकता मस्त थोड्या वेळात ढग पण आलेत. मला वाटतं थोड्या वेळात पाऊस पण येईल. बघू पाऊस येतोय की नाही. पण तुम्ही बघू शकता तिथे पण माणूस गेला आहे खूप आतमध्ये. आणि इथे सुद्धा एक माणूस तुम्हाला दिसत नसेल, तो खूप आतमध्ये. भाऊजींनी या ट्यूबमध्ये हवा भरलेली आहे आणि या ट्यूबमध्ये आपल्याला तोंडाने हवा भरावी लागते. आणि आता ते ज्या साईडने हवा भरली आहे त्यामध्ये आपण कपडा लावतो आहे. बघू शकता भाऊजींनी आता त्या ट्यूबमध्ये हवा भरलेली आहे. मस्त अशी हवा भरली आहे. पुन्हा टाईट झाली आहे. मस्त एकदम रेडी आहे आता हे पाण्यात आपण घेऊन जाण्यासाठी. आता आपण भाऊजी जाळे वगैरे घेतील, ह्या ट्यूबला घेऊन पाण्यात जाते. ही बघा मित्रांनो, ही जाळ जी आहे ना मित्रांनो, ही आपण पाण्यात टाकणार आहोत. आणि तुम्ही बघू शकता ही जाळ एका बोटीची जाळ आहे मित्रांनो. मस्त अशी जाळ आहे, नवीनच आहे. भाऊजींनी स्वतःहून बनवलेली आहे. आणि ही जी ट्यूब बघते मित्रांनो, ही भाऊजी ट्यूब घेऊन जाणार आहेत त्या पाण्यामध्ये. आणि हे जे बघते आपण एका बोटीला पुढे ढकलण्यासाठी पलटीचा वापर करतो, त्याप्रकारे या फलींचा वापर केला जातो पाण्यामध्ये जाण्यासाठी.
हे 2 फळी आहेत आणि हे जे तुम्ही बघते दोन्ही खायचे त्याच्यामध्ये पाय टाकायचे आणि मध्ये मस्त बसून या पाण्यामध्ये निघून जायचं आहे. या ट्यूबचा वापर होईल जाळे टाकण्यासाठी आणि मासे काढण्यासाठी. आपण जाळी घेतली आणि आपण आता तलावाकडे जातोय. खूप हवा येते मित्रांनो, बघा मस्त अशी हवा. जा ट्यूब दे. मग मनीष भाऊजींना ट्यूब देतोय. हे जे दगडी दिले ना मित्रांनो ते मी त्या जाळ्यांना बांधण्यासाठी दिलेत. आता भाऊजी जातात जाळे घेऊन आपले पाण्यामध्ये. ते गेलेत. आता ते मित्रांनो सगळे जाळे 3 जाळे आहेत आपल्याकडे. 3 जाळे लावणार पूर्ण पाण्यामध्ये आणि मग ते बाहेर येणार. कमीत कमी त्यांना 1-अर्धा तास जाईल, 1 पाऊण तास जाईल. पाऊण तासाने ते पूर्ण बाहेर येतील. समोर भाऊजी ते त्या टोकापासून त्यांनी चालू केलं. तिथनं असे सोडत ते समोर आलेत. आता ते जाळ टाकण्यावरून झालेलं आहे. आणि हा जो व्ह्यू आहे ना मित्रांनो खरंच खूप सुंदर व्ह्यू आहे. आम्ही समोर बसलेलो लेकच्या समोर. मस्त असं तलावाचं पाणी बघा तुम्ही. हवा 2 तास झालेत अजून पण भाऊजी बाहेर नाही आलेत पाण्याच्या. ते पाण्यामध्ये अजून पण जाळे टाकतायत. आता आपल्या समोर आलेलेत. हे बघा इकडे आहेत ते भाऊजी पाण्यामध्ये जाळे टाकतायत. मगाशी आताच जस्ट 5 मिनटं झाले पाऊस येऊन गेलेला आहे. 2 वाजलेले आहेत. आपण अजून पण लेकच्या बाजूलाच बसलेलो आहोत आणि ते तुम्ही बघू शकता आपण आग लावलेली आहे. आणि तिथे मनीष आणि भाऊजी आहेत ते मासे जे घेऊन आले ते भाजण्यासाठी 1-2 मासे साफ करतात. या आगीवर आपण भाजून ते खाणार आहोत. थोडं बघूया काय करतात ते लोक. जाऊया आपण तिकडे. हो इथे हा चित्रवडा आहे. भाऊजी आणि मनीष मासे साफ करतात. चित्रवाडा हे बारकी साईज असतो हा, पण हा मोठा साईज आहे. आणि हा काला मासा, काला पापलेट. आज मस्त की आणलेत मासा पकडून. आता आपण बनवतोय. बुजणार त्याला मस्त की आगीवरती बुक मरबू लागले. खाणार आहोत. थोडं मस्त फ्रेश मासे आहेत एकदम. इथे साफ करतायत. हे बघा आपण इथे आग लावलेली. इथे आग लावले आणि इथे आपण बसण्याची सोय वगैरे केलेली आहे. आपलं इथे बसलं सगळं. निघणार होतो इथनं 11-12 वाजेपर्यंत निघणार होतो, पण प्लॅनिंग आपण चेंज केली. आता आपण इथे नाईट आऊट करतो आहे. नाईट आऊट करून आपण मग सकाळी जाळे वगैरे सगळे काढून मासे घेऊन डायरेक्ट घरी निघणार आहोत. टायमाला पाहिजे होता ना. तिला मस्त असे मासे आपण टाकलेले आहेत. भाजण्यासाठी जिवंत मासे मस्त. आता हे रेडी होते. तर मासे एकदम शिजून झालेले. अजून थोडा वेळ तो झाला पाहिजे. ते तो झाला असं भुजिया नाही केला. वाईट दिसते. आपले मासे भाजून झालेले तुम्ही बघू शकताय. बघा आपण टेस्ट करून बघूया कसं लागतंय. सुपर्ब. 1 नंबर मासा भाजलेला आहे मित्रांनो. चुलीवरचे मासे भाजून खाणे मजाच वेगळी आहे. मित्रांनो सुप्रभात.
आता सकाळ झालेली आहे मित्रांनो. आज काल रात्री आपण लेकच्या बाजूलाच झोपलेलो आणि पाऊसामुळे झोप काय भेटली नाही मित्रांनो. येतोय जातोय पाऊस खूप. डोळे बघू शकता माझे कमी झाले. आपण इथे आग जळवली होती रात्री, अजून जळते मित्रांनो. कशी आपण ती वाचून ठेवली आग. आपण इथेच झोपलो होतो मित्रांनो. हा लेकचा व्ह्यू, मॉर्निंग व्ह्यू तुम्ही बघू शकता. हा भारी व्ह्यू आहे. आणि आत्ता जस्ट भाऊजी आपले निघालेत जाळे चेक करण्यासाठी. आता आपण हे जाळे डायरेक्ट पाण्यातून काढून आपण डायरेक्ट चेक करू आणि इकडे माशावर भाऊजी आता आलेत. आतमधून जाळे आपण सगळे काढून ते घेऊन आलेत जाळे. डॅम दिसा चावला, मच्छीने भरलेला मावरा पण चावला. मावरा पण चावला आहे डॅम तिकडं. खेचत होता बेस करून. कुठे ते तिथं. हा तेव्हाच मी तुला बघितलं दादा. तुम्हाला खेचतो मी तिकडे 2 मावरे. हे बघ, तेव्हा दिसला काय? बाप. ती त्याला झापली असेल बघ. ती काढून. जाळ्याने भरलेलं आहे. आता आपल्याला ते मासे काढायचे. किती मिनिट पूर्ण जाळ मासे भरलेले मित्रांनो. हे बघा, असा मोठा कटला. पण मासे तिथून काढून आणलेले मासे मित्रांनो. हे सगळे मोठे मासे आहेत. आपण हे सगळे आधी काढून घेऊया. जाळ्यातून काढून घेऊया, मग तुम्हाला दाखवतो मी. किती मोठे मासे, सगळे कटले मासे. मासा काढला बघा. ची साईज बघा मित्रांनो, कसली मोठी साईज आहे. एवढं मोठी साईज आहे मित्रांनो या माशाची. खूप मोठा मासा आहे. माझ्या हातात आहे आणि जिवंत आहे मित्रांनो. बघा हलतोय. जिवंत मासा आपण या तळ्यातून काढलेला आहे. असे सापडले तुम्ही बघू शकता. भरपूर सारे मासे आहेत, मोठे मासे. हे खौल मासा आहे. साईज बघा मित्रांनो, माझ्या हाता एवढी साईज आहे, मोठी आहे हातापेक्षा. आणि पण नाही बघा, हे खौल मासा आहे. हा कानस मासा मित्रांनो बघू शकता. आणि हे जे आहेत ते कटले मासे आहेत मित्रांनो. हे पण बिग साईज आहेत आपल्याकडे. मोठे भेटलेले आहेत आपल्याला. भरपूर मासे भेटले मित्रांनो आपल्याला. हे बघा, हा बघा, मोठी साईज आहे मित्रांनो. कटल्याची साईज पूर्ण हाता एवढा आहे. कटला मासा आहे. फ्रेश मासे मित्रांनो. आता जस्ट आपण जायच्या मित्रांनी पण इकडे काढलेत. बघू शकता खूप मोठे मासे आहेत मित्रांनो. अजून पण जिवंत आहेत. हे सगळे फ्रेश मासे आहेत मित्रांनो. हे बघा, मोठी वाव आहे आणि जिवंत आहे ते. हे बघा, हा बघा, हा बघा कसा उडतोय. बघा वाव, मच्छी डेंजर आहे मित्रांनो. ही बॅग आपली माशांनी भरली आणि ती अजून एक बॅग आहे. 2 बॅग पूर्ण आपण माशांनी भरलेले आहेत.
ही एक बॅग मोठी उचलायला सुद्धा होत नाही, एवढं वजन झालं. आणि भाऊजीने टाकली दुसरी पिशवी आणि ही पिशवी. आता आपण हे घेऊन घरी जाणार आहोत. हा शेवटचा व्ह्यू बघून घ्या मित्रांनो. मासे खूप मिळतात या लेकला. मित्रांनो भेटूया आपण पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. आता आपण घरी जातोय. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.